काही चवी जिभेवर राहत नाहीत तर त्या आयुष्यभर मनात राहतात. आईच्या हातची ही मेथीची भाजी त्यापैकीच एक आहे. आमच्या लहानपणी ही साधी मेथीची भाजी सुद्धा एखाद्या सणासारखी वाटायची, कारण त्यामध्ये एवढं प्रेम वाढलं जायचं. आमच्या लहानपणी एकत्र कुटुंब पद्धती होती. मग तेव्हा घरामध्ये लोक सुद्धा जास्त असायची आणि मग तेव्हा अशा केलेल्या चविष्ट भाज्या नेहमीच कमी पडायच्या. मग अशा वेळेला आमच्या घरातील सुगरणी अशा भाज्या वाढीव करायच्या. म्हणजे काय करायच्या, या साध्या आपल्या पालेभाज्या असतात त्यामध्ये भरपूर कांदा घालायच्या, वेगवेगळ्या डाळी घालायच्या, भरपूर दाण्याचं कूट घालायचं. त्यामुळे ही भाजी नेहमी वाढून व्हायची. मग आता ही भाजी वाढावी म्हणून डाळ घातली जायची, पण त्या एका डाळीने घरातल्या प्रत्येकाला समान वाटा मिळायचा. आणि भाजीत डाळ घालण्यामागे काही गरिबी नव्हती बरं का. तर घरातल्या प्रत्येकाला पोटभर आणि मनभर जेवून घालण्याची ही आईची माया होती. आणि यामधून सुद्धा डाळीमधून आणि भाजीमधून चांगलं पोषण तत्व आपल्या मुलांना मिळायचं, हा सुद्धा एक चांगला उद्देश त्यामागे होता. आता आपण सुद्धा वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आणि अशाच पोषक तत्व भाज्या आपल्या मुलांना करून घालण्याचा छानसा असा प्रयत्न करतो. आणि खरं सांगा, तुम्ही सुद्धा कधी अशा भाज्या वाढीव प्रकारे केलेल्या आहेत का? आणि केल्या असतील तर कोणत्या, त्या कमेंट करून नक्की सांगा.